40 ते 50 किलो तर हे कधी 6 वर्षाच्या पुढं राहिलेले होते प्रतिवर्षी प्रति झाड बायानुसार पण व्यवस्था अरे आता बाकीचं पण सांगितलं सगळे सांगतात पण सांगितलं पण आम्ही कधी वापरायचं हे बाकीचं खरंच आम्ही बाकी काही जास्त वापरत नाही. बऱ्याच लोकांना वाटते खूप काही करत असते पण आम्ही काही ते बाकीचं काही करत नाही. आम्ही शेतकरी आणि सहज 1918 अशा प्रकारचे सहज वापरतो. फार मोठ्या बाकीच्या गोष्टी मी जात नाही तर त्या इथं आधीच इकडे पण जागा सेंद्रिय करू शकत नाही का? सेंद्रिय करू शकत नाही का? सेंद्रिय तुम्ही करू शकता. आणि हे प्रयोग सेंद्रियचा वगैरे असं मागपूर्वी केले पण आमची इथं संशोधन चालू असल्यामुळे आम्ही ते प्रयोग करणं बरोबर नाही. 2 प्रयोग एकाच करून नाही करीत पण ह्याचा उपयोग झाला का त्याचा उपयोग झाला की आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे एक प्रयोग चालू रुटीनमध्येच केला पाहिजे कुठलाही एक प्रयोग. 2 प्रयोगात ह्याचा उपयोग झाला का त्याचा उपयोग झाला हे कळत नाही. त्यामुळे आम्ही काही आता सध्या कळत सेंद्रिय करायला काय हरकत काय मोदक तुम्हाला सांगतो बरोबर आहे असं विचारलं पाहिजे. आम्हाला काय माहिती आहे तुम्हाला समजले का नाही समजलं. मी माझ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने सांगितलं असतं तुम्हाला कितपत समजले मला बी लक्षात द्यायला पाहिजे ना. तर ज्यावेळेस आपण मोदक म्हणून म्हटलं मध्ये गुळ घातलेला असतो आणि बाहेर कणिक असतं बरोबर आहे का गुळ बाहेरून दिसतो पण तसं सुप्रफोसन का अतिशय शास्त्रीय करणार नाही सगळं. तसं जर घातलं तर ते 100% लागू पडतो जवळपास. आणि असं घातलं तर तुम्हाला 10% सुद्धा लागू पडलं नाही गॅरंटी. त्याच्यासाठी तुम्ही मोदक स्वरूपात म्हणजे शेणखत टाका अगोदर त्याच्यावर थोडासा खड्डा घ्यायचा शेणखतामध्ये आणि त्याच्यात सुपरफॉस्फेट टाका ते परत शेणखतानंच तुझा आणि त्याच्यावर मग माती आली चालेल मग नाही का. त्या सुपरफॉस्फेटचा कॉन्टॅक्ट मातीशी आला नाही पाहिजे असं त्याचा अर्थ. ते नंतर येतो तो वेगळा ते एकदा रिलीज झाल्यावर पुन्हा काय अडचण नाही. जरा एकदा ॲडजस्ट करून घेता आणखी थोडं माणसं सगळेच माणसं थोडं लगेच बरोबर आहे. किती बारीक सांगताना लक्ष देत नाही ना. एकदा अनुभव आहे समजा पण ते एवढं सांगतात एकच येतं बरोबर आहे. शेण आम्हाला त्याला आणखी शेण आम्हाला ऑटोमॅटिक काय ते लवकर निघते त्याला वेळ लागला. तुम्ही उशिरा ते अवघड आहे सगळं. आपल्या भारत देशाचं एवढंच वैशिष्ट्य वाईट आहे वेळेवर कोणी येत नाही आणि समजा 200 कोण केलं 100 लोक तसं नाही. लांब असलं तर तुम्हाला लांब नाही कल्पना आहे तुम्ही लवकर घ्यायचं तसं नाही. हे बाकीचं कोण होते ना तेच 2 राग नाही ते आता डबल प्रकरण घ्यायचं म्हणजे शक्य होत नाही. पुस्तक घ्या विचार आमचे मॅनेजर त्यासाठी तयारच आहे. त्याच्या लाईव्ह दिलेला आपण ते रेकॉर्डेड आहे त्यावेळेस तुम्ही बघू शकता. पाणी व्यवस्था होतं पाणी नेक्स्ट सर्वसाधारण आम्ही काय काढायचं गणित
बरेच लोक पाणी नाही म्हणून बाग लावायची नाही म्हणतात. ते समजून घ्या ना तुम्ही. पाणी नाही बाग लावायची नाही, मी समजून घ्या ना. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आमचं हे एक क्षेत्र आहे इथं 30-32 एकर क्षेत्र आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला आम्ही बार्शीहून आणतो बऱ्याच वर्षी. 25 किलोमीटरवरून आम्ही टँकर पाणी तांदूळ पिण्यासाठी. जिद्द असल्यानंतर काय करतो मग तुम्हाला वाटतं घ्यायला काय कमी, एक भावना असते सगळी चांगलं दिसतं घ्यायला काय कमी असं एक त्याचा अर्थ काढला जातो. तर प्यायला पाणी इथं नसतं. आमची एवढं मजूर वगैरे आहे ते पिण्यासाठी 10 टायरचं टँकर आहे आणि बार्शीहून आम्ही पाणी इथं आणून इथं करतो आणि मग पितो. तर याला पाणी किती लागतं? सर्वसाधारण 10 एकरसाठी 1 एकरचं जर शेततळ केलं तर 1 कोटी लिटर पाणी असतं. आणि पावसाळा अधिक हे पाणी त्याच्यावर पूर्ण उत्पादन घेऊ शकतो. आणि पहिलं 2 वर्ष फार थोडं पाणी द्यावं लागतं आणि काही काळात थोडं बहुत नाही मिळालं तरी सुद्धा मरत नाही लगेच, पण वाढ होत नाही पाहिजे अपेक्षित वाढ होत. आणि त्याच्यामुळे आपल्याला 2 वर्ष पाणी देणं गरजेचं आहे. थोडं जरी असलं तरी पण दिलं पाहिजे. आणि 2 वर्षाच्या नंतर जानेवारी ते जून पाण्याचा 1 थेंबही द्यायचा नाही. जानेवारी ते जून पाण्याचा 1 थेंबही द्यायचा नाही. आणि जर दिलं तर ते बिघडतो. तो ऑक्सिजन म्हणायचं तो गप्प बसेल. बरोबर आहे. तो ऑक्सिजन म्हणायचं तर त्याला तुमच्या हातात काहीच नाही. तुम्ही काय करणार त्याला? काहीच करू शकत फक्त एकच पाऊस पडला म्हणून तुला छाटणी करू गप्प बसायचं, शांत राहायचं, काही करायचं नाही किंवा पाणी द्यायचं नाही. आता पडला पाऊस झाला हे वर देऊ पाणी नाही करायचं, हे लक्षात ठेवा. तर ही एक क्षेत्र मुद्दाम दाखवले. तर 10 एकरसाठी 1 एकर शेतकऱ्याचं पाणी बसवतो. आणि पावसाळा अधिक पावसाळा पूर्णपणे उत्पादन आपण बाहेर काढू शकतो. म्हणजे विनाकारण रडत बसायचं नाही. जंगलामध्ये एक विहीर आहे, एका जंगलामध्ये एक विहीर आहे, कितीतरी किलोमीटर पर्यंत माणूस कुठंच नाही आणि त्या विहिरीत तुम्ही पडला, काय केलं पाहिजे? रडत बसायचं किंवा ओरडत बसायचं. काही तुम्ही होणार नाही ना. कशासाठी रडायचं, कशासाठी ओरडत बसायचं? उपयोग होणार नाही. आसपास कुठंच माणूस नाही आपल्याला माहिती. काय केलं पाहिजे? वरी निघायचा सतत प्रयत्न केला पाहिजे. खूप पाहिलं नाही ते बरोबर आहे आणि अडचणी असतील ते बरोबर आहे. वरी निघायचाच प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि आपल्या प्रयत्नालाच कुठंतरी यश येणार आहे. रडत बसण्याने यश येणार. तसं आपल्या शेतात पाणी नाही म्हणलं तर नाही चालत, तसं यश येत नसतं. त्याच्यासाठी आपण हे सांगितले. आणि माझ्या इथलं पण सांगितलं 70-80 बोर आहे, प्यायला पाणी नाही. आता यावर्षी पाऊस का बरा आहे थोडासा आमच्या, यावर्षी प्यायला पाणी इथलं असतं नाही असं नाही. गेल्या वर्षी पण होतं. पण त्याच्या अगोदर 2 वर्षे 3 वर्षे अक्षरशः बार्शीहून पाणी टँकरून आणलं. तिथे पिण्यासाठी पाणी नसतं. आता 5 किलोमीटरच्या पाईपलाईन 6 इंची आहे, 4 इंची आहे. जिथून पाणी आलं तिथेही प्यायला पाणी नसतं. पाऊस काय झाला तर असतो. म्हणजे आम्ही रडत बसलो नाही. समजा आम्ही काय करायची करून उत्पन्नाला गाठ घातली आणि व्यवस्थित चाललेलं आहे. पूर्वी द्राक्ष बाग होते आमच्याकडे, द्राक्षाला खूप पाणी लागायचं. ते हळूहळू लक्षात आलं ही सीताफळ चांगली आहे, ही मराठी सापडली, मराठी सापडली बरं दिला. आणि त्यावेळेस पाणी बरं होतं. पण आता एवढे बोर आसपास झाले की प्यायला पाणी नाही. त्यावेळेस उन्हाळ्यात सुद्धा बागेला पाणी पुरवत होतं. 10-20 एकरला पाणी पुरवत होतं. पण आता जे बोर पाणी पुरवतं तिथंच प्यायला पाणी नसतं. ही सगळीकडेच आहे. ही माझ्याकडचं आहे असं नाही, जवळपास सगळीकडेच आहे या गोष्टी. त्यासाठी आपण त्या चेंजेस करणं योग्य आहे. जंगलातल्या विहिरीत पडल्यासारखं आपण आपला प्रयत्न केला पाहिजे. रडत बसून आपल्याकडून डोळे बसणार नाही किंवा आपल्याकडून मदत करणार. हे लक्षात ठेवा. हे बघा, ही जी स्टेज आहे किती पाणी आहे ह्याच्यावर कुठे जास्त वापरू, ह्याच्यात पाणी बंद केलं पाहिजे. कारण असं जर पाणी चालू ठेवलं तर पुढे फुटायला चालू होते. फुटतं कशावर बघायचं मी सांगितलं, राखीव अन्न साठ्यावर. मी खोडाचे अन्न साठा तयार केलाय, ठेवल्या मुळा, खोडा, फांद्या, त्या अन्न साठ्यावर ते परत वाढत असतं. त्याच्यामुळे पाणी त्याच्या अगोदर बंद केलं पाहिजे. आपण बोर्डर पेस्ट लावली पाहिजे कुणाला. बोर्डर पेस्ट तयार करताना कळीचा पुन्हा 1 किलो मोजून पूर्ण विरघळून घ्या.
चुना सुद्धा पूर्ण विरघळून घ्या. गळीचा चुना असला पाहिजे, कसला पाहिजे तो टाकतो. आणि ते दोन्ही दोन्ही दोन बकेटमध्ये प्लास्टिकच्या बकेटमध्ये यूज करायचं. पूर्ण विरघळून खात्री करून घ्यायची. आणि परत तिसऱ्या बकेटमध्ये तुम्ही वापरायचं. आणि त्याची पेस्ट झालेली 10 लिटर पाण्यामध्ये पेस्ट करायची, ती लावायची. आता किती काढायचं तुम्ही थोडं बघून घ्या तुम्ही. आधी काढायचे हे एवढ्या काढायचं चालत नाही. त्या काढल्या नाही का? आणि हे लोक काढायला वाढवते, काढायची संख्या वाढवते, नाही चालत. नंतर हे जेवढं प्रत्येकाला थोडं फुटणार, थोडं फुटलं तर ते काम करणार नाही, ते सावलीत राहणार, तर स्वतः पुरतं जागण्यापुरतं काम करणार आहे. पुन्हा औषध फवारलं तर कधीकधी परत पोचणार नाही, या बाजून फवारलं तर कधीपर्यंत पोचणार नाही, कारण ती तर पानं आडवी येते ना, लोक ती पानं आडवी येते. बसे असतात बघा काही, बसे म्हणायचं आपण त्याला खायला, कारण गुजला बारा म्हणतो तसंच आहे. काय बोलू नका. नेक्स्ट बाकी छाटणीला वरील पहिल्या वर्षी छाटणी आहे. 83 साईजची काठी ठेवलेली आहे. ती लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना छाटणीचा अर्थ कळत नाही. फार या साईजच्याच काड्या ठेवतात, मनगटाच्या साईजच्या किंवा कोरड्याच्या गाड्याच्या साईजच्या अशा काड्या ठेवतात आणि त्याला फळ लागेल. छाटणी लाईट छाटणी म्हणायचं, थोडं काढले आपण थोडी दिसत असं काढली. आणि पेन्सिल साईज पूर्ण राहिलेलं आहे. त्या शेजारचं सुद्धा झाड बघा कसं दिसते आणि कसं वेगळं दिसते झाड बघा, असं सुटसुटीत वाटते. मग असे बघितलं तसं नाही, किंवा शेजारचं झाड तसं नाही. नेक्स्ट ही दुसऱ्याने छाटणी केलेली दाखवायचं फोटो ठेवले झाले. त्याने पूर्ण छाटणी केलेलं आम्हाला फोटो पाहतो. आता आम्ही काय मार्गदर्शन करणार, पण आम्ही काय जोडा म्हणणार आहे का ते जोडू शकतो. तर त्याच्या कुठं दिसते की पेन्सिल साईजची काडी कुठंच दिसत नाही. ही चुकीची छाटणी तुम्ही कधीही करू नका. सुरुवातीच्या काळात जास्त महत्वाचं आहे, त्याच्यानंतर तो वेगळी छाटणी. दरवर्षी आपण 8 फुट बागेला घ्यायचं. काय बघायचं नाही, घ्यायचं. बाकीच्या काळामध्ये ठेवा ना. उंचीचं तेवढ्यासाठी ठराविक काढे असतात ते काय करणार तुम्ही, आम्ही नाही म्हणतो. पण तेवढे मोजके असतात ते. बाकीच्या साईडचे जे खाली असतात त्याला 300 साईजच्या काढे ठेवा, काय अडचण नाही येणार. तरी अशी छटणी करू नका तुम्ही. चुकी छटणीचं मी मुद्दाम दाखवलेलं. नाही डोळ्याचा संबंध आहे, तुमच्या वाढीवर अवलंबून असते. काय संबंध ते आपल्या द्राक्ष बागेसारखे किती डोळ्यावर छाटायचं नाही. लांबीचा काय संबंध नाही. 300 साईज आहे ती राहिली पाहिजे झाडावर, त्याच्यापेक्षा काय निघाली. आणि जर तुम्हाला गर्दीच वाटत असेल ती एखादी खाली मधून मारणार पूर्ण अशी झाड काढून टाका ना. त्याच्यावर बारकेली मोठे ती नकोच आहे आपल्याला. उलटे छाती सारखं झालं पाहिजे झाड. पण हे कधी 5-6 वर्षानंतरच्या ह्या गोष्टी आहेत. त्याच्या अगोदर एवढं काय फरक पडत तर असं उलटे छाती सारखं झालं पाहिजे. मधलं ऊन पडलं पाहिजे त्याचं थोडं तरी. असं गोल केलं का झाड मधल्या भागाला ऊन मिळत नाही, त्या ठिकाणी थोडं राहत नाही. ते पानं सुद्धा पिवळी पडून आपोआप गळतात. त्याला सुद्धा कष्ट मिळाल्यामुळे पिवळी पडतात आणि ते आपोआप सुद्धा गळतात. तर ती स्टेज कधी येऊ दिलं. नेक्स्ट बघायची छत्तीसगडची छाटणी येईल आणि मग मला लागला नाही म्हणतात. काय मिळलं होतं पाठीवर दिसतंय का तुला. मग अशी मी सांगितलं तसं तेवढेच आजार फांदे ठेवले. त्याला फळ कधी लागेल, त्याला गुमारी येतात आणि त्याला आपण वाटर शिकू पान फोक. तर ही परिस्थिती येऊ देऊ नका. त्याला वेळीच कंट्रोल ठेवा. नेक्स्ट ते अशी पण झाडं होते मग म्हणलं होतं सर. त्यावेळेस सुरुवातीपासून आकार दिला पाहिजे त्याला. आणि सुरुवातीपासून आकार दिला तरच ते आपल्या कंट्रोलमध्ये आहे. तर वगैरे काढता येत नाही. ही लोक काय करतात, पुणे एरियातला सासवड एरियातला फोटो ते काय करतात, एका वेळेला ताराचा आकडा तयार करतात आणि फळ असं आडपायचं करून घ्यायचं. त्या पद्धतीने फळ काढतात. तर ती फळ खाली पडतं, खाली पडली त्याला मार लागतो आणि दुसऱ्या दिवशी ती काळं पडतं, त्याला भाव येत नाही. आणि एका फळात 2 फळं असतात, दुसरी एकत्र आलेलं असते. दोन्ही फळ येते, एकच येते आणि पकड घेते. हे आता राहिले, हे दिवस राहिलेले नाही. आजकाल टापटिपीने शेती करायचे दिवस आलेले आहेत. हे अशा पद्धतीने रफ शेती करायचे दिवस संपलेले आहेत. आणि गेला सुद्धा आपले होत सगळं आपण किती बोलतो सगळं आपले चांगलं नाही करे बाबा. ते बाहेरून काळ मार लागायला
ग्राहक साहित्य तुम्हाला चांगलं पाहिजे. तर ते अशा पद्धतीची वाट करू नका तुम्ही. त्याला कंट्रोल ठेवा. सर्व सरळ 8-9 फुट 10 फूट म्हणून जोपर्यंत ते सुद्धा 8-9 फुटच ठेवा भाग. काय होतं ते सुरुवातीचं जे आपण 1-1.5-2 फुटाचं जी खोड आहे त्याच्यावर जे फांद्या फुटले त्याच्यावर उभं राहून आपल्या काढते आहे. तिथून पडायची भीती नाही किंवा फार पडायची पण फार अवघड गोष्ट नाही. लेडीज सुद्धा त्याच्यावर सहज चढू शकते त्या आणि ती वरती काढू शकते. काही फांद्या खालून वाकवून आपण ते पुढे काढू शकतो. इजी करता येते. त्याला वेळ जास्त लागत नाही किंवा धोक्याचं पण नाही. तर 8 फुटाच्या आसपासची बाग उंची दरवर्षी ते परत 10 फूट जाते. त्याच्या गाड्या 2-2 फूट वाढतात नंतर पण पुढच्या वर्षी आणखी तिथं जागेवर घ्यायचं. तर ती थोडीशी गाडी राहते त्याला मान मिळतो. असं काही थोडी बहुत गाडी राहते त्याला मान मिळतो. नेक्स्ट बाजाराला अशा लेवलचं पेढी फुलं असतात ही तुम्हीही गळू शकता. ते लक्षात घ्या. गळतं म्हणजे काय होतं नेमकं हे झाड काय करतं अडचणीत आल्यानंतर आपण माकडाची गोष्ट सगळ्यांनी ऐकली. एका याच्यामध्ये माकडं ते पिल्लू सोडलेलं असतं. आता पाणी सोडायला चालू करतो. पाणी सोडायला चालू केल्यानंतर तोंडामध्ये पाणी परत ती माकडी काय करते डोक्यात ते पिल्लू ठेवत असतं. पण ज्यावेळेस तिच्या स्वतःच्या नाका तोंडात पाणी जायला चालू होईल त्यावेळेस ती पिल्लू उचलून पायाखाली प्रवास असतो. ही निसर्ग नियम आहे बरं का. हा निसर्ग नियम आहे. कसं हे झाड अडचणीत जर आलं मुळी अडचणीत आली किंवा पाणी साठलं आपल्या बागेत मुळी अडचणीत आली मुळी काम करेल त्याला ऑक्सिजन मिळाला किंवा पाणी कमी पडलं किंवा एखादा हार्मोन्स कमी पडलं तर त्यावेळेस ते बाळाला सोडून देते. फळ सोडून देते असा बघायचा प्रयत्न. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं बाग ही अडचणीत आली नाही पाहिजे. बागेचं झाड म्हणजे आपल्या सीताफळाचं झाड जर अडचणीत आलं तर ते पहिलं फळाला सोडून देते. स्वतः जागायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण वापसा कंडिशनमध्ये सुस्थितीत आपली बाग कशी राहील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे या काळामध्ये. आणि इतर काळामध्ये केलं तर आणखी चांगलंच आहे. तर त्याच्यावर त्याचं वाढ वगैरे चांगली होणार आहे. आपल्याला फळाची साईज चांगली मिळणार आहे. नेक्स्ट असं शेती भरपूर मिळू शकते. आता दिवस असे आले की बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे आणि तुम्ही विचारले पण विचारणारच आहे की नाही होणारच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला आता पुढं कसं मार्केटिंगचं कसं. पहिले एक शिका तुम्ही ईट घेण्यापेक्षा क्वांटिटी घेण्यापेक्षा क्वालिटी घ्या. क्वालिटी तरच तुम्हाला मार्केटिंगची किंमत आहे की लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे फळाची संख्या मर्यादित ठेवली पाहिजे. तर एवढी फळं ही स्टेज जवळपास फिलिंगची आलेली आहे आणि मी 4 दिवसांना 8 दिवसांना फिलिंग करायची. कारण हे पण काय फुल आणि वेळेपाठी बारकं छोटं फुल ती गळू शकते करायची. तर 4-8 दिवसांवर केली फिलिंग आहे तर चालते. नेक्स्ट फळं जास्त लोक शोधली बारीक मोठी एकमेकाला चिकटली सगळी उडी उडी पडली. ती आमचे दिवस पहिलं होतं पण आता ते दिवस राहिलेले नाही. ती फळं कमी टिकली. आता आमची शासनी जर बघता तर आम्ही असा प्रयत्न केला की फळं कशी कमी लागतील. आम्ही असा प्रयत्न केला की फळं कशी कमी लागतील नीट लक्षात ठेवा. या पद्धतीने यावर्षीची आमची शासनी आणि ती क्वालिटीची कशी परत काढता येईल हा हेतू आहे समोर. तर जास्त हेवी छाटणी केली आहे. आमच्याकडे सुद्धा तुम्हाला सहजासहजी 80 साईजची काळी आम्ही छाटणीमध्ये ठेवलेली कमी दिसेल. लगेच ह्या गोष्टीकडे जाऊ नका तुम्ही. हे 7-8 वर्षाच्या नंतरच्या बागेला याची गरज आहे. सुरुवातीच्या काळात हे करू नका. तर सुरुवातीला त्याची कुवत नसेल शेडिंग भरायची. त्यामुळे तुम्ही पहिली छाटणी सांगितली तीच योग्य आहे. आता आमची छाटणी बघितली तर ती उलटी पाडत असतात. तर ते आमचं प्रयोग ती काय असतात आणि काय अनुभव पण असतो ह्याच्यातली पद्धती व्हायला पाहिजे होती. नेक्स्ट एका फांदीला असं कधीच म्हणता येत नाही फांदी एवढी असते कोटा एवढी असते. ऐकून घ्या थोडं मी सांगतो तुम्हाला. तुमचा प्रश्न आहे की मला समजला मी सांगतो तुम्हाला. तर आपलं झाड आता 8x16 फुटावर लावल्या म्हणजे किती स्क्वेअर फूट झालं 128 स्क्वेअर फूट झालं. सगळ्यात कळत असं स्क्वेअर फूट लांबी म्हणजे स्क्वेअर फूट आणि ते पूर्ण वाढलेलं झाड आहे.
त्यावेळेस ती 8x16 झालं. जरी 8x16 लावलं असेल तरी झाड एवढंच आहे, एवढ्याचं तुम्हाला लांबीने मोजून घ्यायला. एका स्क्वेअर फुटाला एकच फळ ठेवा किंवा एका फळापेक्षा थोडं कमी ठेवा. तुम्ही एक 10 झाड जर तसं करत बसलात तर तुम्हाला असं जजमेंट येईल की किती फळ ठेवायचं, जजमेंट येईल कुठे ठेवावं, किती ठेवावं हे समजतं आपल्याला. तर फांदीवर असं म्हणत नाही म्हणता वेळ वगैरे फळ काढायचे, जास्त असेल तरच काढायचे, नसेल तर काढू नका, हे आपल्याला समजत आहे. त्या पद्धतीने अशी फळं असतात ती फळ नाही करत. बरेच लोक म्हणतात फळच लागत नाही, फळच लागत नाही. आपल्याला गमत नाही, आम्हाला कसं झोपेत उठले काय फवारो काय खातो काही प्रश्नच नाही. तेच प्रश्न अक्षरशः सकाळी 6 वाजता 5:30 वाजता तो आम्हाला फोन येतो, काय खातं काय फवारो. आता तुम्ही काही कारण नसताना फवारणी सुद्धा करू नका. विनाकारण ह्याला निसर्गाप्रमाणे चालू द्या, गरज आहे त्यावेळेस करा तुम्ही काय करायचं. आता तुम्ही 2 वर्ष हॉस्पिटलमध्ये गेलाच नाही, 2 वर्ष गेला नाही म्हणजे आपण गेलंच पाहिजे असं आहे का? जाऊन सलाईन घ्यायचं, गोळ्या घ्यायच्या, खायच्या असं काय आहे का? हां काही ते तुमचं काही चेंजरले गोड अर्धवट तुटले, ताप आलाय, त्यावेळेस तुम्हाला जाण्याची गरजच आहे ना. आम्ही नाही म्हणत नाही, पण तुम्ही सुस्थितीत आहे, पण लय दिवस आम्ही गेलो नाही दवाखान्यात कोण जाते का? नाही जाऊ. तर तसं तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याला गरज आहे त्यावेळेस त्याला काय द्यायचं तिथे, इतर वेळेस द्यायचा प्रयत्न विनाकारण करू नका. त्याला निसर्गासारखं जगू देला, व्यवस्थित त्याला जगू दे. आपण त्याच्यामध्ये फार मोठा हस्तक्षेप करू नये, आणि त्याचाच परिणाम हे सगळे आहेत पुढचे. फळगळ होणं, काळ पडणं, करपा येणं, डाग पडणं. ज्याच्याकडे करपा आलाय, एक मिनिट, ज्याच्याकडे करपा आलाय त्यांनी बांधावरचं झाड जर त्यांचे कुठं असेल तर तुमचं बघा त्याच्यावर करपा आलाय नसतो आलाय, तर ते निसर्गात जगत असतं. त्याला कोणी काही केलं नसतं म्हणून त्याला येत नाही. हो बरोबर आहे, आपण काही थोडं करायचंय, आपल्याला जास्तीची अपेक्षा आहे, जास्त पैसे पाहिजेत, पण आपण करायला लागलो बरोबर आहे, तर त्याला थोडं मर्यादा ठेवा. काय म्हणतात मागच्या वर्षी 12 चौकशीच्या काय थोडा हे गरजेचं आहेच. आता कसं आहे, इतकं सहज उत्तर देण्यासारखे उत्तर नसतं, कारण तुमचे जे काय केलं नसते माहिती नाही. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं हो तुम्ही सॉईल अनालिसिस केले बरोबर आहे, तर सॉईलमध्ये तुम्हाला मागाशी उदाहरण सांगितलं तेच उदाहरण सांगतो. सॉईलमध्ये तुम्हाला भरपूर स्फुरत दिसते, तर ती फिक्सेशन झालेलं आहे. ते तुम्हाला कसं कळायचं काय रिलीज होणार आहे, म्हणजे घेता येणार 3 मधलं आहे का फिक्सेशन झालेलं आहे हे तुम्हाला नाही समजतं. म्हणजे सॉईल रिपोर्ट असून सुद्धा आपण नेमकं सांगू शकत नाही. ते जास्त आठवत आहे म्हणून तुम्ही घालत नाही आणि त्याला ती मिळत नाही, काय करायचं? काय का उत्तर तुमच्याकडे 2 ह्या ॲग्रीमध्ये सुद्धा असं कदाचित त्यांनी सांगावं, कारण त्याचं उत्तर काय आहे का तुमच्याकडे? तर ह्याला सुद्धा उत्तर आहे, तर तेवढा अभ्यास झालेला नाही. हे द्राक्षामध्ये केलं जातं, तर त्याचं पान देठ पृथक्करण असं म्हटलं जातं. पान देठ जे असतं ते ठराविक वयाची पानं काढून त्याची देठ ठराविक स्टेपची ठराविक वयाची पानं काढायची आणि त्याची देठ काढून प्रयोगशाळेत द्यायची. त्या देठामध्ये काय काय कमतरता हे बघतात. मग तुमची जमीन आहे का नाही बघायची गरज नाही, आहे बरोबर आहे जमीन, पण त्याला मिळत नाही, मग त्याला कमतरता जातात. त्यामुळे हे इतकं सहज द्यायचं उत्तर नाही, तर आपण अंदाजे चालेल ढोबळ मानून चाललेलं आहे. आपलं कुठलं जेवण सत्व कमी आहे किंवा जास्त आहे हे बघून आपण जेवण करतो का? नाही, सरासरी जे रेग्युलर आहे तसंच घेत असतो. तसं हे सुद्धा रेग्युलर म्हणजे आपण हे 12 वगैरे काढणं चालूच आहे, सर्वसाधारण चाललेलं आहे. काही योग्य असं काय अयोग्य असं पण तेवढं चालत राहतं. फळ किती टाकली दाखवत काय दुसरं काय बऱ्याच लोक म्हणतात फळं कमी लागतात, फळ कमी लागतात. किती बघा त्याची कंडिशन चांगली पाहिजे. तरी हे चांगले असेल का भरपूर फळं दिली 250 फळं आम्हाला मिळाले, आपल्याला 100 ते 125 ठेवायचे. त्यावेळेस आम्हाला थिनिंग करायचा खर्च आला विनाकारण, ते सुद्धा नको आहे. आता आमचं काय प्रयोग चालू आहे. आता हे गोष्टी आम्ही ज्या सांगत नाही, पण मुद्दाम थोडक्यात सांगतो मी. सध्या आम्ही 2,500 जाती काढलेले आहेत. म्हणजे काही झाडाला 2 वर्षाच्या आत 550 फळं आहेत. हे चांगलं नाही, पण
550 फळात नाही मोठेपणा सांगायची गोष्ट नाही, ही कमीपणा आहे. तर ती 550 फळ पुसूच शकत नाही, ती काढायचा खर्च आपला करावा होता. प्रत्येकाचं दूध काही वेगळे असेल, अडचणी वेगळ्या असतील, त्या रेग्युलर मध्ये काय असेल ते दिघाला काढलेलं नाही, ही फांदीवर टाकली फळे. म्हणून की हाताने फोटो तयार केला काय असं तर हे चांगलं नाही बरं का. ज्याला फळं लागत नाही म्हणायचे त्याच्यासाठी हे उत्तर आहे, पण हे चांगलं नाही. नेक्स्ट एक किलो पर्यंत टाकलं पण दीड किलो पर्यंत जातं याचं फळ. 1 दिवस सुद्धा 40 किलोचं फळ आहे, वेगळ्या जातं आहे. तर त्या डोक्यावर तुलना करा, तुमच्या लक्षात येईल की किती फळ मोठं आहे. डोक्यावर तुलना करा. नेक्स्ट ही परदेशाचा फोटो आहे. नेक्स्ट काय केलंय आपण वेळेच्या अभावी आपण 9चा काळ दिला होता, 10 साडेदहा चालू करून म्हणलं, शेवटी 11ला चालू केले. पण आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटनासाठी 2 प्रमुख पाहुणे आले, त्यामुळे आपण मध्येच थोडंसं उद्घाटन करून थोडंसं रिलॅक्स होऊ थोडं आणि नंतर पुढचं चालू करू. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित श्री अमोल वनकळस, विभागीय मास्टर ट्रेनर, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विक्रमजी सावळे, अध्यक्ष रोटरी क्लब बार्शी, दोघेही आज या कार्यक्रमात उपस्थित राहिले आहेत. कार्यक्रम पुढे नेण्या अगोदर मान्यवर पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण LMT1 गोल्डन या सीताफळवानाचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करू. नेक्स्ट ही परदेशाचा फोटो आहे. नेक्स्ट काय केलंय आपण वेळेच्या अभावी आपण 9चा काळ दिला होता, 10 साडेदहा चालू करून म्हणलं, शेवटी 11ला चालू केले. पण आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटनासाठी 2 प्रमुख पाहुणे आले, त्यामुळे आपण मध्येच थोडंसं उद्घाटन करून थोडंसं रिलॅक्स होऊ थोडं आणि नंतर पुढचं चालू करू. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित श्री अमोल वनकळस, विभागीय मास्टर ट्रेनर, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विक्रमजी सावळे, अध्यक्ष रोटरी क्लब बार्शी, दोघेही आज या कार्यक्रमात उपस्थित राहिले आहेत. कार्यक्रम पुढे नेण्या अगोदर मान्यवर पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण LMT1 गोल्डन या सीताफळवानाचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करू. सीताफळाचे रोप, शाल, सन्मान चिन्ह आणि पुस्तक असे या सत्काराचे स्वरूप आहे. गाण्याच्या गजरात आपण प्रमुख पाहुण्यांचं
प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विक्रमजी सावळे यांचं स्वागत जॉन डिअर शोरूमचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रवीण कसपटे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ कसपटे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आजचं हे आपलं मार्गदर्शन सुरू ठेवावं, पुढे कंटिन्यू करावं. एका पाहुण्याचं हे कसं होतंय, थोडंसं चेंजेस वाटावं सगळ्यांना. त्यांची शैली त्यांचं काही वेगळं असतं, थोडंसं मध्ये रिलॅक्स होतं. आतापर्यंत जे सत्र थोडस अपूर्ण साहेबांनी ठेवलेलं आहे. आपल्याला एक थोडक्यात माहिती या कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो. बार्शी तालुक्यातील बोरमाळा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला असे डॉक्टर नवनाथ मल्हारी कसपटे यांनी NMK1 गोल्डन या ब्रँडला आज राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलेला आहे. सीताफळाच्या सुमारे 42 जाती त्यांनी आतापर्यंत विकसित केलेल्या असून NMK1 गोल्डन हे त्यापैकी एक आहे. सर्व सीताफळ उत्पादकांना, शेतकऱ्यांना एका छत्रछायाखाली आणण्यासाठी त्यांच्या समस्या निवारण करणं, त्याचबरोबर सीताफळाच्या उत्पादनाला दर्जा बहाल करणं यासाठी त्यांनी अखिल भारतीय सीताफळ महासंघाची स्थापना केली. सध्या डॉक्टर नवनाथ कसपटे हे त्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. गेल्या वर्षी युरोपियन देश लंडनमध्ये NMK1 गोल्डन या वाणाला सुमारे 600 रुपये प्रति किलोचा भाव NMK1 गोल्डनला मिळालेला आहे. अशा NMK1 गोल्डनचे निर्माते डॉक्टर नवनाथ कसपटे यांना बँगलोर विद्यापीठाने 2008 साली डॉक्टरेट ही मानद पदवी बहाल केली आणि अशा प्रकारची डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते प्रथम भारतीय शेतकरी ठरलेले आहेत. त्याचबरोबर यावर्षी म्हणजे 2021 मध्ये टोंगा या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट बहाल केलेली आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे स्वागत करूया. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अमोल वनकळस विभागीय मास्टर ट्रेनर यांना माझी विनंती आहे की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सगळे पहिले रिलॅक्स आहेत ना, कारण का भरपूर वेळ झाला वर्कशॉप आहे. वर्कशॉप मध्ये आपण आलेला आहात. आता एकच करायचंय की आपल्या इथं वर्कशॉपला जर आलेला असाल तर आपल्या माइंड मध्ये जे काही बाहेरच्या गोष्टी आहेत त्या थोडं बाहेरच ठेवायच्या. रिकामा ग्लास घेऊन येणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण आज एकत्रित का आलो, कशासाठी आलो हे आपल्या सर्वांना माहित आहे. बराच वेळ झाला मी सर्वांकडे पाहतोय. प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगलनं प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करते, प्रत्येक जण नोंद करण्याचा प्रयत्न करते, प्रत्येक जण कोणीतरी प्रत्येक कामामध्ये व्यस्त आहे. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं मी नेहमी सांगतो की शेतकरी हा आपला महत्वाचा घटक आहे. लक्षात ठेवा, आपल्याला आज शेती, आपण पारंपरिक शेती करत होतो. लक्षात ठेवा, काय करत होतो? पारंपरिक शेती करत होतो. परंतु ही पारंपरिक शेती आपण करत असताना आपल्याला निसर्गाची साथ आपल्याला हवी तेवढी मिळत नाही. म्हणजेच काय, आपल्याला अशा प्रकारचं वादळ सुटतं की त्या वादळामध्ये आपल्याला उभं राहणं देखील कठीण जातं. परंतु NMK1 नवनाथ मल्हारी कसपटे, डॉक्टर नवनाथ मल्हारी कसपटे यांनी एक अशा वादळात सुद्धा तुम्हाला एक तेजोमय दिवा आपल्याला या बार्शी तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच काय, ध्येयाने झपाटलेली माणसं वादळातही दिवा लावतात. अशी ही शेती आपल्या बार्शी तालुक्यामध्ये त्यांनी
सक्सेस करून दाखवलेली आहे. एक यश हे आपल्या साधारणतः भारतापासून ते भारताच्या बाहेरपर्यंत पोहोचवलेलं आहे. हेच यश माझ्या प्रत्येक शेतकरी वर्गाकडे, हेच यश माझ्या तालुक्याच्या प्रत्येक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग ते कसं पोहोचलं पाहिजे, ते कसा बदल झाला पाहिजे? एक लक्षात ठेवा, बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल काय आहे? निसर्गाचा नियम आहे आणि त्या नियमानुसार बदललं पाहिजे. आता वर्कशॉप मध्ये आपण बऱ्याच गोष्टी अशा पाहिल्या की त्या सीताफळाला लागणाऱ्या काळ्या ह्या कशा असल्या पाहिजे, त्याला राहणारे जे काही त्याचं हे केलं गेलेलं आहे, त्याचं जॉईंट तिथं कॅरेबॅक इथं जे त्याचं काय केलेलं प्लांटेशन केलेलं आहे ते किती डोबलं पाहिजे, हे सगळे घटक नुसतं बघून न घेता प्रत्येकाने नोंद करून घेतले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे. एक लक्षात ठेवा, भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये लक्षात ठेवा, भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या भारत देशामध्ये आपला शेतकरी हा पाठीचा कणा आहे. आणि जर पाठीचा कणा तुम्हाला माहित असेल, जर पाठीचा कणा प्रॉपर व्यवस्थित असेल तर आपण जगावरही राज्य करू शकतो. ही ताकद आहे आपल्या शेतीची. मग आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेनुसार वातावरण निर्माण होतं, वातावरणानुसार शेतीवर परिणाम होतो, परंतु त्यासाठी आपण कसं सज्ज झालं पाहिजे हा वर्कशॉप आहे. त्यासाठी आपण कसं सज्ज झालं पाहिजे हे रोल मॉडेल आहे. प्रत्येक ठिकाणी आपण ज्या वेळेस या ठिकाणावरून आपल्या रोपांची घेऊन जातो त्यावेळेस आपल्या शेतामध्ये जी डोबणी प्रक्रिया आहे, डोबणी झाल्यापासून त्याची वाढ होईपर्यंत राहणारी प्रत्येक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगोदर जे मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन आपल्याकडे नोंदणीकृत असतं. आज सध्याच्या जगामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये युट्यूब आहे, फेसबुक आहे. या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या अडचणी भले आपल्याकडून नोंद करायची राहिलेली असेल तर ही नोंद आपल्या या चॅनलच्या माध्यमातून, या युट्यूबच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी पाहू, त्या काय केल्या पाहिजे, त्याच्यात बदल केला पाहिजे. शेतीचं रुटीन वर्क बदललं पाहिजे. लक्षात ठेवा, कासवानी सशाची गोष्ट माहिती आहे. मी नेहमी सांगतो की लवकर मिळालेली प्रगती सुद्धा काही कामाची नाही. लवकर मिळालेली प्रगती सुद्धा काय काही कामाची नाही. यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, सरांनी सांगितलं की एका झाडाला साधारणतः आपण जास्त रोपं घेण्याची अपेक्षा ठेवतो, बरोबर ना? एका झाडाला जास्तीची फळे लागावी त्यासाठी आपण प्रयत्न करतो. बदल घडवा, सरांच्या सांगण्यामधून एकच आहे, बदल हा निसर्गाचा नियम आहे. जर आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल, आवाज येतोय सगळ्यांपर्यंत? जर आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल, त्याच्यामध्ये वजन, त्या झाडापासून मिळणारं पोषण आणि आपल्या मार्केटला असणारी किंमत. लक्षात ठेवा, मार्केटिंग कधी होते हो? ज्या वेळेस आपलं फळ मार्केटला जातं त्यावेळेस आपण भाजीपाला घ्यायला जातो. भाजीपाला कधी घेतो? ताजा आहे का, त्याच्यामध्ये व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टी बघतो ना. तसंच आपल्या सीताफळामध्ये देखील ज्याची साईज, मला सांगा, एका झाडाला जर आपण बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस शेतकरी वर्गांना भेट देतो, शेतकरी मित्रांना भेट देतो, त्यावेळेस ते छाटणी करतात. छाटणी कशी करायची, काय करायची, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणावरून नोंद करून घेऊन जावा. प्रत्येक झाडाला किती सीताफळ ठेवायचे लक्षात ठेवा. ज्या वेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बदलाल त्यावेळेस आपल्या शेतीचाही इतिहास बदललेला असेल आणि ऍग्री विभागामध्ये, शेती विभागामध्ये नंबर 1 एकच ठिकाण म्हणजे माझ्या शेतकरी वर्गाचं असेल. लक्षात ठेवा. आणि या आधुनिक शेतीच्या अवलंबनातूनच आपण आपला आर्थिक पाठबळ चांगलं मिळेल. त्यामुळं आपला जो काही संसार आहे तो संसार म्हणजे पाठीचा कणा हा व्यवस्थित राहील आणि या पाठीच्या कण्याच्या माध्यमातून आपण उंच मानेने आज प्रत्येक जगामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे सरांची शेती फुललेली आहे, ही बार्शी तालुका आणि सोलापूर जिल्हा नाही तर संबंध भारतामध्ये अशी शेती आपल्याला हिरवीगार आणि अशा सीताफळाच्या म्हणजे या पुढच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती झालेली असेल. कारण माझ्या शेतकरी वर्गाचा उन्नती होणार ही 100% निश्चित आहे.
त्यामुळं प्रत्येकाने या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहीत झालेल्या आहेत, सरांनी जे जे मार्गदर्शन केलेलं आहे, या प्रत्येक मार्गदर्शनाची नोंद आपल्याकडे ठेवा आणि त्याच पद्धतीनुसार आपल्या शेतीमध्ये, मग तुम्ही प्लॉट मध्ये केले असेल, एकर मध्ये केले असेल, तर त्याचं नियोजन करा. लक्षात ठेवा, नियोजन हा सगळ्यात महत्वाचा मूळ घटक आहे. जर आपण नियोजन करत नसेल, प्लॅनिंग, सगळ्यात महत्वाचा घटक आहे प्लॅनिंग, थिंकिंग बिफोर डुईंग वर्क. काम करण्यापूर्वी त्याचं नियोजन करणे हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. दुसरी गोष्ट आहे कम्युनिकेशन. काय आहे? कम्युनिकेशन. जोपर्यंत आपण एखाद्या उद्योजकाशी, आपल्या मार्केटशी जोपर्यंत आपलं संभाषण होत नाही, तोपर्यंत मार्केटिंग होऊ शकत नाही. तोपर्यंत काय होऊ शकत नाही? मार्केटिंग. माझ्याकडे सगळं आहे, माझ्याकडे शेतीमध्ये खूप चांगले सीताफळ लागलेले आहेत, सगळं आहे, परंतु मार्केट पर्यंत येण्यासाठी आपण अवलंब घेतो बदला. आपल्याला बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे हे सुद्धा घटक आपल्यामध्ये आणून आपण मार्केटशी ज्यावेळेस कम्युनिकेशन कराल, आपलं प्रोडक्ट, आपल्याकडे असणारी जी गुणवत्ता आहे ती आपल्याला इतरांना दाखवता आली पाहिजे. आणि ही गुणवत्ता ज्यावेळेस आपण दाखवू त्यावेळेस ती गुणवत्ता आपल्या जगाच्या पाठीवरती आपल्याला मागणी आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला घ्यायच्या आहेत. सगळ्यांना एक गोष्ट माहित असेल, ज्ञान, नॉलेज म्हटलं जातं, स्किल, कौशल्य म्हटलं जातं, बरोबर ना? आणि तिसरी गोष्ट काय आहे हो? इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय? आपण आपल्या या गोष्टीच्या प्रक्रिया करतो, प्रोसेस आपण आपल्या शेतीमध्ये करतो. ह्या तीन बाबी ज्या आहेत, ह्या तीन बाबी आपण व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. आणि या तीन बाबींमधून चौथी गोष्ट मिळणारी म्हणजे आपलं मार्केट आहे. लक्षात येत आहे? बाजारपेठेला मागणी कधी होते, पुरवठा कधी होतो? लक्षात ठेवा, सिद्धांत आहे. सिद्धांत काय सांगतो? मागणी आणि पुरवठा सगळ्यांना माहित असेल, अर्थशास्त्रामध्ये आपले सिद्धांत दिले गेले. मागणी जेव्हा येते, मागणी कधी येते? ज्या वेळेस आपली गोष्ट आपल्या व्यापारी वर्गांना आपल्या बाजारपेठेमध्ये माहित होते, बरोबर आहे, त्यावेळेस तुमच्या प्रोडक्टला मागणी येते. आणि पुरवठा आपण आपल्या शेतीमधून या आजच्या वर्कशॉपच्या माध्यमातून आपण 100% करू शकतो. लक्षात ठेवा, या आधुनिक तत्वाचा अवलंब केल्यामुळे निश्चितच शेतकरी वर्गामध्ये यशस्वीपणे शेती बहरणार आहे आणि फुलणार आहे. या आजच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये मला माहिती देण्यासाठी सरांनी म्हणजे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सरांचा आभारी आहे. आणि सर्वांनी या वर्कशॉपचा निश्चितच परिपूर्णतेने आस्वाद घ्या, नोंद घ्या आणि आपल्या शेतामध्ये याची अंमलबजावणी करा. धन्यवाद. यानंतर डॉक्टर नवनाथ कसबे साहेबांना विनंती की आपण ही जी कार्यशाळा आहे ती पूर्ववत आता सुरू करावी. बऱ्याच लोकांना फळ काढायला माहित नसतं कुठल्या स्टेजमध्ये काढावं. आणि खरोखरच याच्यामध्ये इतर सीताफळापेक्षा वेगळे गुण आहेत. काढणीच्या काळात सुद्धा कुठला काळ योग्य आहे, म्हणजे ते फळ योग्य काढणीस तयार झालं ते ओळखायचं. इतर सीताफळापेक्षा वेगळे पण आहेत, इथं दाखवलं. काय केलं, एका सीताफळाचा आपण दररोज फोटो घेतला. सर्वसाधारण पहिला एक नंबर दिला का, पहिल्या दिवसाचा फोटो आहे, तर ते बाळनगरचं फळ ते काढायला आलेलं आहे. ती स्टेज म्हणजे बाळनगरच्या फळाची काढायला आलेली स्टेज आहे. मान्य आहे ना सगळ्यांना? म्हणजे बाळनगर सीताफळ त्या स्टेजमध्ये काढतो की आपण, पण हे कधी काढलं जावं आणि किती दिवस टिकतंय. आणि बाळनगरचं जर नाही आज काढलं ते सीताफळ, उद्या किंवा परवा दिवशी गळून खाली पडलेले दिसत होतं आणि शेणासारखं पसरवलं. ते परत हातात घेऊन मार्केट करायचं खायचं हा विषयच नाही. ते संपलं, खाली पडले की संपलं. त्याच्यामध्ये पिकून जरी खाली पडलं तर ते उचलून त्याचं मार्केट करायचं, ते खराब होत नाही आणि मार्केट पण ते चांगल्या कंडिशनमध्ये राहू शकते. फक्त दुसऱ्या दिवशीच नेलं पाहिजे. आज खाली पडले सापडले तर उचलायचं आणि पॅकिंग करून दुसऱ्या दिवशी मार्केटला न्यायचं. हे करत पाहिजे. तर हे कधी काढले, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा, पाचवा, 6वा तेच फळ आहे बरं का. थोडं अँगल बघा असं फोटो काढताना, पण फळ तेच आहे. 7, 8, 9, 10, 11, 12 तर थोडं काय डाग दिसतो, त्या सगळ्यांसाठी बघा 13, 14, 15 प्रत्येकाला दिसेवा दिला थोडी. तेच फळ गेलं तुमच्या 18 दिवस झाले.
21 दिवसांत ते फळ निघायचं. तर काढायचा कालावधी 15 परत घे. हा 15 बस या काळात काढावं. 17, 18, 17, 18, 16, 17, 18 समजायचं या काळामध्ये त्याची काळजी घ्यायची. म्हणजे त्याला वजन चांगलं मिळते, चांगलं पिकलं जाते. 6-7 दिवस पिकायला लागते. परत काढल्यापासून 6-7 दिवस पिकायला वेळ जातो. तर त्या काळात तुमची वाहतूक होते, मार्केटमध्ये पोहोचवते. त्यासाठी हे तुम्हाला उत्तम दाखवलेलं आहे. हेच याचं वैशिष्ट्य आहे. टिफिन क्वालिटी चांगली आहे म्हणून आपण एक्सपोर्ट करू शकतो आणि लांबच्या मार्केटला पण पाठवू शकतो. भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्याच्या मार्केटमध्ये 7 दिवसात पोहोचलं जातं बाय रोड. त्यामुळं या व्हरायटीचं महत्व आणखी वेगळं आहे. नेक्स्ट फळं काढताना आपण क्रेटमध्ये काढू. काय होतं, क्रेट खाली ठेवायचं, उचलायचं किंवा थोडं वाकडं झालं की याकडे त्याकडे गडगड करीत जाते, गडगड करीत पळत येते. म्हणजे तिथं डॅमेज होतं थोडं मग ती काळं पडतं. तरी पण या व्हरायटीमध्ये काळं पडण्याचं प्रमाण फार कमी आहे. सहज ते काळं पडत नाही. इतर व्हरायटी लवकर काळे पडतात. तर बकेटमध्ये काय होते, एवढी जागा असते खाली तेवढ्यात किती हलणार आहे. ती 2-3 फळं झाली संपलं पडतं. परत गडगडत नाही, तिकून तिकडे जात नाही, एकामेकाला थांबते ते कसं. आणि ती कडीला जर उचलता येते. साध्या गोष्टी असतात पण त्याचा किती फायदा होतो बघा तुम्ही. त्याच्यामुळे काम उरकलं जातं, मोजरा पण काम जास्त होते. नेक्स्ट हे निवड पद्धतीने आपण प्रतवारी केले नाही का, क्रेटमध्ये ठेवले. पण बकेटमध्ये क्रेटमध्ये ठेवून मग वाहतूक केलेली आहे. 3D एकावर ठेवता येईल. नेक्स्ट तेव्हा असे एकावर ठेवता येईल. वरची जास्त भरलेले, खालची कमी भरलेली असते, लेवलवरच भरलेली असते, तुम्ही एकावर ठेवता येईल. बकेट तसे एकावर ठेवता येणार नाही व्यवस्थित. मग सगळे परत क्रेटमधून परत आपल्या शेडमध्ये पॅकिंग शेडमध्ये. नेक्स्ट फळाची प्रतवारी कशी करायची आहे. 4 प्रकार करायची, फळी काढायची, ABC असं आकारानुसार करायची. नेक्स्ट प्रतवारी आणि पॅकिंग इथं चालू आहे. नेक्स्ट 2 नगाचा बॉक्स, 4 नगाचा बॉक्स, 6 नगाचा, 9 नगाचा आणि 12 नगाचा अशा प्रकारचे बॉक्स बनवले. आणि ह्याच्यात मुद्दाम सांगतो, 12 नगामध्ये 2-2.5 किलो वजन असते. 12 नगाचं किती असतं वजन? 2-2.5 किलो. त्याला किती पैसे मिळतात? 70-80 रुपये. सर्वसाधारण 70-80 रुपये. आणि 2 नगाला मागचं मार्केटचं सांगतो बरं का, पुढं मागचं सांगतोय. 2 नगाला 150 ते 200 रुपये. काय प्रकारे एकाच मार्गाचं एकाच अडथळा नेऊन लावलेला आहे. एकाच दिवशीची गोष्ट आहे. मग आपल्याला फळं पाहिजे का पैसे पाहिजे? मी मागे थोडंसं बोललो होतो बघा, फळं कमी घ्यायचा प्रयत्न करा, लय नाराज होऊ नका. मी स्क्वेअर फूट फळ ही तुमची भीती सांगितली, खरं पाहूनच फळ पाहिजे. मग खरं त्याला पैसे वापरा. 2 फळांचं जर 150-200 रुपये वाढले तर एका फळाची किंमत तेवढी 12 फळाला येते. एका फळाची किंमत तेवढी 12 फळाला येते. मग फळं पाहिजे तर पैसे पाहिजे आपल्याला पैसेच पाहिजे. कोणी म्हणायची गरज नाही आता, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी आपण क्वालिटी घ्या. क्वालिटी महत्वाची. आणि एक फळ किती अर्धा किलो पुढचं पडते, 600 ग्रॅमच्या आसपास. आणि हे 2-2.5 किलो आहे. 2-2.5 किलोची किंमत 500-600 ग्रॅमची किंमत सारखी आहे. 500-600 ग्रॅमची फळं मिळण्यासाठी आपल्याला ती फळाची संख्या कमी ठेवावी लागेल, हे लक्षात ठेवा. तर ती एकसारखं सगळ्याचं सूर जे आहे, फळं कमी लागतात, फळी कमी लागतात. म्हणजे थोडंसं शांत चित्त नाही समजून घ्या. नेक्स्ट 2 फळं. नेक्स्ट किलो फळं. आणि हा एक्सपोर्टचा माल एकदम धक्का बसतो. तर असं काय धक्का बसण्यासारखं काय विशेष असं काही नाही, समजून घ्या. आपल्याला एक्सपोर्टसाठी 300 ते 350 ग्रॅमचे फळ पाहिजे, ते खालचं चालत नाही. आणि त्याच्यावरचं काही ठिकाणी चालायला लागले, काही ठिकाणी चलत नाही.
तर 350 ग्रॅमच्या फळाला तेवढा भाव मार्केटमध्ये मिळत नाही, पण एक्सपोर्टला चांगला मिळतो. तर ते त्यांच्या म्हणजे आम्ही स्वतः एक्सपोर्ट करत नाही, म्हणजे परदेशाबरोबर आमचे व्यक्तिगत संबंध नाही, ते व्यापारी थ्रू आम्ही पाठवतो. आणि व्यापारीच्या पुढच्या सगळ्या कामाला जबाबदारी त्याची असते. तर आम्ही इथं ठरवून रेट देतो आणि त्याला पुढे किती मिळवतो हे आम्हाला माहिती नाही समजा. पण इथल्या रेटपेक्षा इथं 100 रुपये होत असेल त्या फळाची, तर तो 100 देतो, काय माहिती आहे. आणि मार्केटमध्ये गर्दी कमी झाली की बरोबर तेच मग मागच्याला भाव कमी मिळतो. तुमचं जे एक्सपोर्ट व्हावं असं काय समजू नका तुम्ही. इतरांनी जर केलं तरी तुम्हाला इथे चान्स आहे ना, मग बाकीची गेले नको. त्या पद्धतीने 350 ग्रॅमची फळं त्याला म्हणलं आम्ही बॉक्समध्ये म्हणून देतो अगोदर, तर म्हणजे क्रेटमध्ये द्या, कारण बॉक्स आम्ही फेकून देतो तुमचे ओपन करतो फेकून देतो, त्यापेक्षा क्रेटमध्ये द्या, आम्ही आमच्या बॉक्समध्ये भरतो पाठवतो. तुमचं बॉक्स घालायची काही गरज नाही, पण आणखी खर्च कमी झाला आपला आणखी त्याला. प्रदर्शनामध्ये सगळ्या वर्गाची फळं दाखवतो. तुम्हाला हे झाडावर पाहायला भेटतील हार्वेस्टिंगच्या काळात. तर काही फळाला जो कलर आहे तो कलर त्या काळातच येतो. सुरुवातीला असा लाल कलर वगैरे नसतो, काळा लाल कलर आहे, तो कलर नंतर येतो काढणीच्या काळात. मॉलमध्ये दिले आपली मॉलमध्ये जेवण बरेच लोक काय म्हणतात फ्रीजमध्ये जेवण राहतं, फ्रीजमध्ये जेवण आम्ही आणि बाहेर काढले 2 तास लावतो. तेच फळ आहे, सगळीकडे तेच फळ आहे बरं का, 2 तास लाव जायला दाखवतो. तर फ्रीजमध्ये राहत नाही, हे शास्त्रज्ञाचं काम आहे, आपलं तुमचं आमचं काम नाही. करतील त्यावेळेस संशोधन त्यावेळेस बघू आपण ते काय करायचं ते चालू आहे. बऱ्याच ठिकाणी चालू आहे. मी पण 2 वर्ष केले. त्याच्यानंतर काय झालं, ही व्हरायटी भेटली, ह्या व्हरायटीला प्रोसेसिंग करून जेवढे पैसे ते दुप्पट पैसे असं विकूनच होतं. त्यामुळे आम्ही प्रोसेसिंग करायचं बंद केलं, कारण 15-20 रुपये किलोला जो माल मिळतो त्या मालाचं प्रोसेसिंग केलं जातं. आपलं ही 100 रुपयाच्या आसपास माल विकतो, हे घेऊन त्या प्रोसेसिंग करण्याला परवडत नाही ना, आणि आपल्याला पण परवडत नाही. म्हणून आपण प्रोसेसिंग सध्या थांबवलेलं आहे. आणि आपण ज्यूस घेतलाय, आम्ही 3 जण होतो. 3 जण हे तांबडे साहेब आमच्या केविकेचे मुख्य दादासाहेब तांबडे. मुंबईमध्ये आजीच्या ठिकाणी ज्यूस घेतो आम्ही. सीताफळ शेक म्हणतो आपण त्याला ज्यूस बनवण्यापेक्षा. तर त्यावेळेस 1000 रुपयाची नोट होती, नोटाबंदीच्या अगोदरची गोष्ट आहे. 1000 रुपये त्याला दिले आणि आम्ही ज्यूस घेतलो. ज्यूस घेऊन आम्ही बऱ्याच वेळ थांबलो, पण ते काय पैसे परत देणार, पैसे तुम्ही आणि 50 रुपये. मला कसं वाटलं 100 रुपयाच्या आसपास असा निघून तिकडं 350 रुपयाची मदत होती. म्हणजे ह्याचं कॅल्क्युलेशन फार चांगलं आहे. तुम्ही ह्याला घेऊ नका मार्केटिंगसाठी, पुढचं मार्केटिंग सुद्धा बोलतो तुम्हाला. त्याचे बरेच असे काही पदार्थ होतात, सीताफळ शेक, सीताफळ बासुंदी, सीताफळ रबडी. आता तुम्ही ऐकून असाल काही तुम्हाला खायला पण भेटले असेल. नेक्स्ट सीताफळ आईस्क्रीम पण इथे दाखवलं बघा. तर मार्केटिंगचा मुद्दाम तुम्हाला सांगतो, मार्केटिंगसाठी सुद्धा बरेचसे लोक असं शांत बसले, गप्प बसले, बोलणार थोड्या वेळ बोलणार असतील. पण मी आता सांगतो, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल, एवढी सीताफळाची लागवड झाली, आता पुढं काय? काही नाही. ज्यावेळेस नवीन असतं त्यावेळेस एक स्पेशल भाव असतो, तो भाव आतापर्यंत होता, गेल्या वर्षीपासून तो भाव कमी आला. पण असाही काही काळ असतो की स्टेबल होतो, एक लेवल जातं ती भावाची, त्यापेक्षा फार खाली वगैरे होत. खाली वगैरे तर होतच असतो भाव, थोडा बहुत तिकडे गेलो. सध्याही 4-5 लाख रुपये, 5-6 लाख रुपये, 4-5-6 लाख रुपये असं पैसे प्रत्येकाचे होतात. आणि आपल्या देशामध्ये आणखी 70 ते 80% लोकांनी सीताफळच खाल्लेले नाही. सीताफळच खाल्लेले नाही. पुण्यामध्ये जेवढं मार्केटिंग होते, पुण्यामध्ये जेवढा माल विकला जातो त्याच्यात 10% सुद्धा माल दिल्लीमध्ये नसतो. दिल्ली मोठं का पुणे मोठं? आणि दिल्लीच्या आसपासचे जे जिल्हे आहेत, इतर शहर आहेत, तिथं तर क्वचितच एखाद्या ठिकाणी सीताफळ पाहायला भेटतो, क्वचित. आणि काय आहे म्हणून विचारतात ते, त्यांना ज्ञान सुद्धा नाही काय आहे ते.
हात लावून बघतात कसं वाटते ते लहान कशाला जपानची माणसं आमची ट्रॅक्टरची डीलरशिप आहे त्यामुळे जपानची माणसं आमची आली आम्ही त्यांना फळफळावं काय खायला देतो त्याच्यामध्ये सीताफळ पण ठेवलं होतं बाकीचं जे होतं सेब वगैरे होतं ते लगेच घेतलं आणि खाल्लं तर सीताफळ मागं ठेवलं त्यांनी आमच्या डोक्यात आलं नाही मग त्यांचे कुजबुज लागले हे काय कसं खायचं त्यांना अडचण वाटली ना काय माहितीच नाही ना त्याचं मग आम्ही सीताफळ घेतलं ते फोडलं स्वतः खायला चालू केलं मग ते हसायला लागले मग त्यांनी पण मग घेतलं मग खायला म्हणजे बाहेर देशात सुद्धा याची भयंकर मोठ्या प्रमाणात मागणी आहे स्कोप आहे आणि ते हळूहळू काही शेतकरी जरी नाही केलं तरी ते व्यापारी चालू करतील मिळू द्या व्यापाऱ्याला सुद्धा मिळू द्या इथून माल उचलला पाहिजे त्यांनी ते काय जमू नये का त्यांनाही काय फायदा मिळाला तर ते काम करणार आहेत पुढं नाही फायदा मिळाला तर कशाला हे भांडण करतील त्यांना सुद्धा मिळू द्या असं आपले इथं जे पुण्या मुंबईला जे भाव जातात त्याच भावात जाऊ द्या त्यांना मी म्हणतो शेवटी पण जाऊ दे बाहेर जाऊ दे जरा इतकी गर्दी कमी होईल इथं माल उचलायचा जरा पुढे पुढे चालला माल की इथं ऑटोमॅटिक भाव मिळणार आपल्याला किंवा स्टेबल तरी राहील लेवलला राहील तो भाव तर फारण्याची काही काळजी करायची गरज नाही आणि घर वगैरे काढला तर -20 ठेवावा लागतो आणि तो 1 वर्षभर 2 वर्ष सुद्धा चांगला राहतो मी स्वतः अनुभवलेला आहे आणि 2 वर्ष ठेवू नाही गेली कारण पुढचं सीजन ऐकायला असतो आणि कोल्ड स्टोरेजचं भाडं विनाकारण भरायची काही गरज नाही तर 1 वर्षापर्यंत ठेवायला काय हरकत नाही उन्हाळ्यामध्ये मग तो वापरावा तो उन्हाळ्यामध्ये ह्याचा मग मिल्कशेक घेतला जातो सीताफळ शेक घेतला जातो आणि त्यात चांगले पैसे होतात व्यापाऱ्याचे चांगले पैसे होणं महत्वाचं आहे आपण दुसऱ्याचं चांगलं चिता पाहिलं व्यापाऱ्याला चांगले पैसे मिळू द्या म्हणजे तो आपला माल उचलत आहे होय आपल्याला पैसे मिळतात पण व्यापाराला काय मिळत नाही कशा व्यापारी वापर करतो आणि आपली ताकद नसते आपण आता पुढे हरियाणा जा पंजाब कधी जा तिकडे जा तिथे विकायचं आपली ताकद नसते ना तिथे आपल्याकडे ताकद म्हणा अगर आपल्याकडे म्हणजे बसणारी गोष्ट नाही आपण एवढं करू शकत नाही म्हणून सगळी आपण व्यापाऱ्याने जरी मिळवलं तरी काय आपल्या वाईट वाटत कारण आता सीताफळ कीड आणि रोग त्याच्यामध्ये इथलं जे आमचं जे सगळं व्यवस्थापन आहे माझा थोरला मुलगा रवींद्र कसपटे हाच इथं पाहतो म्हणून हा चॅप्टर मी त्याला बोलण्यासाठी मुद्दा ठेवत आहे वातावरण जास्त बिघडल्यामुळं बरेच रोग आणि कीटक पण दिसायला लागले. सुरुवातीला आपला जो रोग आहे असे 10 घटक आहेत. त्याचे कीटक म्हणले तर 3-4 प्रकारचे कीटक आहेत. बाकी गोष्टी पण आहेत त्याच्यात. पहिला रोग आहे रस शोषक कीड म्हणजे ट्रिप्स. सुरुवातीला ज्यावेळेस शेटिंग चालू होती फळाची ज्वारी एवढी फळं हरभरा एवढी फळं किंवा सुपारी एवढी फळं त्या टायमिंगला हा रोग जास्त येतो. जर जून जुलैच्या सुरुवातीला त्यावेळेस शेटिंग त्या साईजची असते फळाची त्यावेळेस हा रोग येतो. त्यावेळेस जर टेम्परेचर जास्त वाढलं तर रस शोषक कीट आहे ट्रिप्स ते जास्त येतं. तर त्याला डोळ्याने दिसत राहतो. ट्रिप्स आलेलं डोळ्याने दिसत नाही. 1 वर्ष सुरुवातीला तुम्ही 3ऱ्या वर्षी माल जाता त्यावेळेस फळावर दिसतो तुम्हाला ट्रिप्स आला. दरवर्षी तुम्हाला घ्यावं लागेल ट्रिप्स कारण ते डोळ्याने दिसत नाही.
तर आम्ही सुरुवातीला घेतलेले आहे नवीन बायोमधनं निघालेला केबी कंपनीचं ट्रिप्सुरेज म्हणून औषधाचं नाव आहे. तर त्याची फवारणी आम्ही घेतलेली आहे. 8 ते 10 दिवसांनी एक फवारणी अशा 2 ते 3 फवारणी घेतलेली. ते ट्रिप्स कंट्रोल होत होते. हे असा प्रकार आहे ट्रिप्सचा. हे मायक्रोस्कोप खाली पाहिलेलं आहे. हे बॉडी हे बाळनगरमध्ये मध्ये असं पानावर वगैरे दिसत नाही ट्रिप्स आपल्याला. बाळनगरीवर हा परिणाम दिसतो. पानं आकडल्यासारखी दिसते शेंड्याची. बाळनगरच्या जातीचे पान आहे त्या पानावर दिसतो. NM गोल्डन जे आहे त्याच्या पानावर ट्रिप्स तुम्हाला अजिबात दिसतो. त्याला ज्वालाचा क्रॅप चिकट सापळे आपण टोमॅटोमध्ये वांग्यामध्ये वापरतो. ते क्रॅप पण आपण वापरू शकतो. हे सोलारमध्ये पण ते चालतं. हे कीटकनाशकामध्ये आहे. इमिडा किंवा ट्रेसर जो सॉफ्टवेअर केलेली सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड हे गरजेचं आहे. आम्ही यावर्षी बायोमध्ये वापरले. बायोमध्ये केबी कंपनीचा आहे ट्रिप्सुरेज म्हणून ते वापरले. ट्रिप्सुरेज हा बायोदेशी ट्रिप्सचा. दुसरा कीटक आहे पिटेडेकोन मिलेबग. ह्या स्टेजला म्हणजे क्रिकेट बॉल साईज ज्यावेळेस खेळ होतं त्या टायमिंगला मिलीबग दिसतो. मिलीबग त्याच्या संरचना अशी आहे त्याच्यावर तेलकट आवरण आहे त्या क्रिकेटवर. आणि आपण जर साधं तुम्ही कीटकनाशक फवारणी करा त्याला काहीच फरक पडत नाही. त्याच्यावर तेलकट आवरण असल्यामुळे त्याला आपण पोचतच नाही. याला सोबत स्प्रेडर घ्यावा लागतो. स्प्रेडर स्टिकर म्हणतो आपण. स्टिकर प्लस क्लोरोफायरिफॉस आणि अप्लॉइड तिन्ही मिळून घटक जर घेतले तर तो क्लोरोफायरिफॉस तिन्ही घटक घेतलेले आहे. नॉन घेताना जर दुसरी फवारणी घ्यायची वेळ आली तुमचा मिलीबग कंट्रोल नाही झाला तर दुसऱ्या वेळेस अप्लॉइड अप्लॉइड नोवान आणि शेवट असे तिन्ही घटक घेतले चालते. अल्टरनेट घ्यायचं. क्लोरो सुरुवातीला तुम्ही घेतलं तर दुसऱ्या वेळेस नोवान घ्या. जर 2 फवारण्या करायची वेळ आली तर त्याच्यामध्ये अपलोडच्या जागी तुम्ही मोएंटो पण घेऊ शकता. मोएंटो म्हणजे बायर कंपनीचा आहे. त्याचा पण पूर्णपणे कंट्रोल होतो. आणि बायो कंपनी बायोमधून घ्यायचं असेल तर तुम्हाला मिलीरेज म्हणून मिळतं केबी कंपनीचं. त्याला पण कंट्रोल होतं. मिलीरेज म्हणून मिळतं केबी कंपनीचं. तो बायोमधून आहे. तो साईड इफेक्ट जास्त नाही. व्हिडिओ आहे. आपण व्हिडिओ पाहणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये मित्र कीटक मिलीबगला कसे करतात हे फोटोमध्ये पण दिसते. हे मित्र कीटक आहेत आपले आणि मिलीबगला कसे मिलीबगचे जे कीटक आहेत त्याला ते खाता येते मित्र.
नॅचरली मिळतेच पण म्हणजे कीटक पाहिजे असेल तर कीटक मिळते. त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला कंट्रोल करायचं म्हणलं तर बायोमध्ये तुम्ही फवारणी घेतली तर चांगली राहील. पण कंट्रोल नाही झालं तर मग ते केमिकल मध्ये तुम्ही फवारू शकता आपलं वगैरे. एकदा केमिकल तुम्ही फवारायला चालू झालं की ते दोन्ही कीटक मरणार आहेत. वर्टिसिलियम म्हणून एक औषध आहे, ते पण जैविकच आहे. तर हे घेताना तुम्हाला टेम्परेचर थोडंसं कमी पाहिजे. जास्त टेम्परेचर असेल तर तुम्हाला एक जास्त काम करत नाही. ते 25 सेल्सिअस मध्ये काम करत. वर्टिसिलियम 5 मिली पर लिटर. आणि हे मिलीबगसाठी आम्ही केलेलं आहे. हे आपला घरचा उपाय आहे. चिकटपट्टी असते बॉक्सला चिकटवायची, ते उलटी गुंडाळलेली आहे, त्याला बाहेरच्या साईडने चिकटपणा आलेला आहे त्याचा. तर मिलीबगला कसं कॉन्कर असते, त्याला उडून वरती जाता येत नाही झाडावर. तर ते खालून बुडातूनच वरती चढत जाते आणि तिथं चिकटपट्टी असल्यामुळे वर त्यांना चढता येत नाही, जागेवर नव्हते. आणि उन्हाळ्यात मिलीबग जो आहे खाली उतरून मुळावर जगू शकतो तो. आणि ज्यावेळेस पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर वरती चढायला तो चालू होतो. त्याच्यामुळे याच्यावर पण आम्हाला काय प्रमाणात आम्हाला कंट्रोल मिळालं. काही लोकांना सांगितलेलं असतं त्याचा चिकटपट्टीचा चिकटपणा संपला त्याच्यावर ग्रेस लावा चिकटपट्टीवर. काही लोकांनी असं थोडाच ग्रेस लावलेला आहे पूर्ण. ते पूर्ण चुकीचं आहे. पूर्ण झाड प्लॉटच्या प्लॉट काही लोकांनी जळून गेलेले. ग्रेस ऑइल वगैरे त्याला फोडाला अजिबात चालू नाही. फळमाशी सगळ्यात आता गेल्या वर्षी परत लोकांना अडचण आली असेल फळमाशीची. वातावरण पण त्याच्यासाठी पोषक होतं फळमाशीसाठी. त्याची सायकल समजून घेतली पाहिजे फळमाशीची. हे सायकल आहे. सुरुवातीला कोशामध्ये राहतात, त्याच्यात पुन्हा आळी तयार होऊन पुन्हा त्याची माशी तयार होते. तर इथं एक 10 ते 15 दिवसाचा पिरियड आहे त्याचा. सापळ्यावर पण कंट्रोल करते. ट्रॅप म्हणतो आपण त्याला. त्यात शेड ठेवलेला असतो, त्यात फिमेलचा शेड असतो, त्याच्यामुळे त्याच्यात फक्त नर माशी अट्रॅक्ट होते. आणि जे पडलेलं आहे सगळं ते नर माशी आहे. 100% कंट्रोल होत नाही याच्यात फळामध्ये, कारण माझी माशी अंडी घालायला तरी कमीच राहते, फक्त नर माशी याच्यात अडकून जाते. ह्याच्यात चान्सेस राहतात म्हणून आपण याला केमिकल फवारतो. सध्या तर याच्या जैविकमध्ये जास्त अजून पर्याय नाहीत, पण हे केमिकल आम्ही घेतो. तर एक आठवडा आम्ही नोआन आणि दुसऱ्या आठवड्यात गेट फवारणी घ्यायची असेल तर फ्लोरोपायरिफॉस गॅस तयार होणारे औषध आहे. एकदा फवारलं की 5-6 दिवस गॅस राहतो बागेमध्ये, माशी बागेमध्ये राहत नाही, त्याच्यात अंडी घालत नाही फळामध्ये. तर ही फवारणी करताना फळाला ज्यावेळेस कलर येतो, म्हणजे फळामध्ये तुमची गोडी तयार झाली, गोडी तयार झाल्यावर मासे अंडी घालायला चालू करते. आताच्या कंडिशन मध्ये तुम्हाला एकदम हिरो फळ दिसतंय, त्याच्यामध्ये ते अंडी घालू शकत नाही. ज्यावेळेस गोडी तयार होते फळामध्ये त्यावेळेस फळाचे अंडी घालते. अंडी फळाला कलर आल्यापासून आपण फवारणी चालू करतो. ते आठवड्याला एक फवारणी असं फळ तुटेपर्यंत करतो. 1.5 महिना जरी आपला सीझन पकडला तरी 6 फवारणीमध्ये आपलं फळमाशी कंट्रोल होतो. मला सांगितलेलं आहे. त्यात पर्याय सांगितलेला आहे. बुरशीनाशक घ्यावा लागतो. ब्ल्यू कॉपर ऑक्सिक्लोराइड म्हणून घटक आहे त्याच्यात.
2.5 ग्रॅम एका लिटरला पाणी घेऊन त्याच्या गुडामध्ये आळवणी केल्यानंतर त्याचं ज्यावेळेस क्लोराईड झालेला असतो कमी होतो. म्हणजे ज्या लागण झालेली आहे सुरुवातीला जे पूर्ण लागण झालेलं ते ठीक होत नाही, पण सुरुवात झालेली आहे कुठंतरी पोटाला सडलेलं दिसतंय त्यावेळेस घेतलं तरी चालतं. ह्याच्यात मग दुसरा त्याला पर्याय म्हणजे बायोस्टिन आहे. सोय काय करू असेल जागा आहे नाही पुढे किंवा आधी जागा काय बाहेर रावणी कोण आणतो. हा फ्रूटस्टोन म्हणतो आपण याला. हे आपल्या युनिकॉर्न जातीमध्ये सापडत नाही. नाही हे हा प्रकार वेगळा आहे आणि आपल्या युनिकॉर्न जे काळे डाग आहेत तो प्रकार वेगळा आहे. हा प्रकार गंडा असल्यामुळे की त्या बाळाने झाडावर इतकी फळं लागतात 100 फ्रूट झाले म्हणजे जास्तीत जास्त संख्या झाली 200-300 फळं लागली तर ते त्याला सांभाळणं की जागेवर सगळं सोडून देतात. हा फ्रूटस्टोन प्रकार आहे आणि आपल्या युनिकॉर्न मध्ये तुम्ही काळे डाग म्हणून तो प्रकार वेगळा आहे. काळे डाग पाहण्यासाठी ब्ल्यू कॉपर बायोस्टिन तर आहे, पण अन्नद्रव्याची कमतरता ते तुम्हाला सांगितलं बाळामध्ये जास्त सापडतात. 100 फूट झाले त्याला न्यूट्रिएंट चांगले मिळाले नाही तर ते जळून पडतं सगळं. सुपारी साईज आपले येणे घेऊन काळा डाग पडल्यावर पण जळून पडत नाही तसं. हा लार्वा आहे म्हणजे पानं खाणारे आहे आणि क्वचित कुठं तरी दिसतं एक रत्न 2-4 झाडं किंवा 10-15 झाडं दिसू पण ह्याला फवारणी घेतली तर कंट्रोल पण होते. 2-3 झाडासाठी पूर्ण बागेची फवारणी घ्यायची गरज नाही, पण जास्त वाढायला तुम्हाला दिसतंय सगळ्याच पानामध्ये सारं वाढलंय तर तुम्ही त्याला चॅलेंज लोक घेऊ शकता. पाणी खाण्याआधी प्लॅन्ट पण चालू आहे, हे औषध पण चालू आहे. करपा आहे बाळामध्ये जास्त सापडतो. मध्ये काही वाई साईडला किंवा पुण्याच्या साईडला यावर्षी दिसला तो. याच्या अगोदर तरी करपा आपल्याकडे दिसला नाही, आमच्या बागेत कुठे तुम्हाला दिसणार नाही. त्याला करपा जर आला तर ब्ल्यू कॉपर फवारणी घेतली चालते, बायोस्टिन चालते. आणि दुसरं म्हणजे बायोमध्ये निघालेलं आहे. बायोमध्ये केबी कंपनीचा आहे, कंबोरेचा आहे आणि त्याला सोबत स्टेप्ट्रोसायक्लिन म्हणून घेतलं ही लाल किडी आहे, लाल म्हणतो. पंध्यावर पूर्ण फोड आल्यासारखं दिसतं. क्वचितच कुठं तरी एखाद्या शेतकऱ्याकडे सापडतंय, एखादं झाड सापडतंय. पण याला जर पर्याय म्हणून उपाय म्हणून जर तुम्ही मुवांचं पाणी करून ते पुसून घेतलं पोट तर ते पूर्ण कीड नष्ट होते. सध्या मुवान बाजारात मिळत नाही, फ्लोर घेतलं तरी चालतं. पोटकिडा स्टेम बॉवर म्हणतो आपण त्याला. हे किडा आहे तो पूर्ण पोटामध्ये बेस पाडून आतमध्ये उतरत बसतो आणि खाली पूर्ण भुसा पडतो. सध्या हे दिसतं ते त्या किडीची विष्ट आहे त्याच्यामुळे केस आले बाहेर आल्यासारखं दिसते. तर ह्याच्यात तार आपल्या सायकलचे रिमची जी तार असते थोडीशी कडक पाहिजे, ती तार आतमध्ये गोल पाडले तिथून आतमध्ये घालून आत बाहेर केलं ते तर ती किडा आहे तो आतमध्ये भरतो. तरी पण आपल्याला चान्स घ्यायचा नाही म्हणून पण आपण त्या होलमधून आपण इंजेक्शन सिरिंज असते ते सिरिंजने मुवांचं पाणी घ्यायचं 10 मिली पर लिटरला घ्यायचं आणि ते औषध त्या होलमधून आतमध्ये सोडायचं पोटामध्ये होल बुजवून घ्यायचं. मातीने घ्यायला शेणाने घ्यायचं. काय सनबर्न हे शक्यतो दक्षिण नारायणमध्ये म्हणजे ज्यावेळेस दक्षिणेकडे सूर्य जास्त दिवस टिकून राहतो आणि पोटावर सूर्यकिरण जास्त वेळ राहिल्यामुळे सनबर्निंग होतं त्याला. याला पर्याय पण आहे. मग तुम्हाला दाखवलं मोरचूत म्हणजे बोर्ड मिश्रण पेस्ट केलेलं आहे ते पण तुम्ही करू शकता आणि ब्ल्यू कॉपरची फवारणी पण घेऊ शकता.
पूर्ण खालून खोड 2 फूट 3 फूट उघडे ठेवतात काही लोक. तर ते काय नाही, त्याच्यात खोडावर सावली पडली पाहिजे खोडचं पानं आणि खोड सरळ राहिलं पाहिजे. जर झाड तुमचं वाचलंय एका दिशेनं तर ते खोड उघडं पडले तर तेव्हा सूर्यकिरण पडले की सन्मानित होतं त्या झाडात. त्याच्यासाठी विरोधी काटे बांधायला पाहिजे सुरुवातीला पहिले 2 ते 3 वर्ष. आणि जास्त असेल तर तुम्ही गवताचं काड वगैरे असतं ते टाकून घेतलं तरी चालतं. गोनपट आपलं पोतं असतं सागाचं ते जरी तुम्ही गुंडाळून तेव्हा बांधून घेतलं तर ते त्याला सन्मानित जास्त होणार. सूर्यकिरण त्याच्यावर डायरेक्ट पडणार नाही. हे पर्याय आहेत आपले घरगुती पर्याय. तर आतापर्यंत कार्यशाळेमध्ये सुरुवातीपासून आपण पाहिलं डॉक्टर नवनाथ कसपडे साहेबांनी एक सांगून सुरुवातीपासून म्हणजे अगदी खड्डा किती असला पाहिजे, रोप कसं लावायचं, लागवड, कांद्याची छाटणी, अंतर किती असलं पाहिजे, उत्पादनामध्ये आपण फळ किती घ्यायचं, रोपाच्या कांड्या किती ठेवायच्या, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, इथपर्यंतच्या सर्व गोष्टी त्यांनी अगदी आपल्याला समजतील अशा विस्तारित पद्धतीने समजावून सांगितल्या. त्याचबरोबर मधुबन फार्मचे व्यवस्थापक रवींद्र कसपडे सर यांनी आतापर्यंत या सीताफळाला पडणारे जे रोग असतात